27 फेब्रुवारी रोजी आपण सर्वजण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय। पण यंदाच्या मराठी भाषा गौरव दिन आणखीन विशेष आहे, कारण काही महिन्यांपूर्वीच आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणं ही अत्यंत अभिमानाची बाब आहे। पण अभिजात दर्जा मिळणं म्हणजे नेमकं काय, त्यातून काय फायदा होतो तेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रद्धा, तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा। एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे नेमकं काय होतं हे समजून घेताना त्यासाठी निकष जाणून घेणं गरजेचं आहे। यातील सर्वात पहिला निकष आहे तो म्हणजे भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिप्राचीन स्वरूपाचा म्हणजेच 1500 ते 2000 वर्ष जुना हवा। सोबतच या भाषेत प्राचीन साहित्य हवं, भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावं, अर्थात ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी, आणि अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी। या चारही निकषांवर मराठी भाषा ही खरी उतरते। हेच सांगण्यासाठी 2012 साली ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्याची एक समिती नेमली गेली होती। त्या समितीने आपला अहवाल 2013 साली प्रकाशित केला होता। यातून प्रामुख्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी प्रकर्षाने पुढे आली आणि 2024च्या ऑक्टोबर महिन्यात या मागणीची पूर्तता झाली। पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, त्याचंही उत्तर देते। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे मराठीतील बोली भाषांचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करायला अधिक चालना मिळते। शिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल। प्राचीन ग्रंथ अनुवादित करणाऱ्याला प्रोत्साहन मिळेल। महाराष्ट्रातील 12,000 ग्रंथालये सशक्त होतील। मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांनाच भरीव मदत मिळेल। सोबतच प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल। अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येईल। त्यामुळे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं संपूर्ण जगभरात मराठीला एक नवीन ओळख मिळायला मदत होईल। आपली मराठी भाषा अतिप्राचीन आहे। छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकर पर्यंत, महात्मा फुलेंपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, लता मंगेशकरांपासून तर ते पंडित भीमसेन जोशींपर्यंत आणि अशोक सराफांपासून ते रजनीकांतपर्यंत सगळेच मराठी आहेत। याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि नुसताच अभिमान बाळगून काही होणार नाही, तर तो अभिमान टिकवला पाहिजे। आपली अभिजात मराठी टिकवली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे सांगा। चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।